उन्नतीचा जो मार्ग आहे किंवा मुक्तीचा जो मार्ग आहे हा या विचारवंतांनी किंवा या तत्वज्ञांनी खूप सोपा करून सांगितलं समाजाला. मग सोपा करून सांगितल्यानंतर मग आता हे जो समाज असेल आपला, हा समाज या धर्मांकडे जास्त वळायला लागेल आणि वळायला लागलेला होता. कारण की यांनी सगळं सोपं सांगितलं आणि अवघड काहीच नव्हतं. जाती धर्म यांच्याकडे नव्हते, जाती धर्म याला महत्त्व यांच्यामध्ये नव्हतं. धर्मांचं किंवा जातीचं जे महत्त्व आहे हे जातीचं महत्त्व कशामध्ये जाणवायला लागलं की या वैदिक काळामध्ये वेदांमध्ये महत्त्व होतं, वेदांतांमध्ये महत्त्व होतं, पण यांच्यामध्ये महत्त्व नव्हतं जातीला. ठीक आहे. त्याच्यानंतर मग जैन धर्माबद्दल बघूया. महत्त्वाचं, जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्मांपैकी एक आहे. प्राचीन धर्मांपैकी एक धर्म आहे. या धर्मात अहिंसा या तत्वाला महत्त्व आहे. मग बघा इथं कुठेतरी हे अहिंसेला महत्त्व देत आहेत. हा जो आपला जैन धर्म असेल, हा जैन धर्म अहिंसेला महत्त्व देतो आहे. याच्या मागे काय कारण असेल की हिंसेला कुठेतरी महत्त्व वाढलेलं असेल. हिंसेला महत्त्व वाढलं म्हणून याला प्रतिक्रिया म्हणून हे विविध धर्म तयार झालेत. हे धर्म तयार झालेत, मग त्याच्यामध्ये त्यांनी महत्त्व कशाला दिलं? त्याच्यामध्ये त्यांनी अहिंसेला महत्त्व दिलं. ही प्रतिक्रिया कशाची होती? हिंसेची प्रतिक्रिया होती. हिंसेची प्रतिक्रिया होती. हिंसेपासून, कारण की हिंसा जी आहे हे निसर्ग धर्म नाही आहे. हा निसर्ग धर्म नाही. मग या सर्व प्रवर्तकांना किंवा या सर्व तत्ववेत्यांना वाटलं की धर्म जो म्हणतोय आपण निसर्गाने तयार केलेला किंवा सृष्टीचे जे नियम आहेत, हे सृष्टीच्या नियमामध्ये हिंसा सांगितलेली नाही आहे. पण हे जर वैदिक काळामध्ये बघितलं, वैदिक ग्रंथांमध्ये जर बघितलं किंवा वैदिक साहित्यांमध्ये बघितलं तर या हिंसेला महत्त्व दिलं जात आहे. त्याच्यानंतर विषमतेला महत्त्व दिलं जात आहे. विषमतेला महत्त्व दिलं जात आहे. मग हे सगळं निसर्गाच्या नियमाच्या विरोधात आहे. मग याला प्रतिक्रिया म्हणून आपण अहिंसक मार्गाने हे सगळं चालायला पाहिजे. मग अहिंसेला त्यांनी महत्त्व दिलं. मग धर्मज्ञान प्रगट करणाऱ्या जैन धर्मास तीर्थंकर म्हणतात. जे जैन धर्माचं जे काही ज्ञान आहे, जे धर्मज्ञान जे प्रगट करतात, धर्मज्ञानाबद्दल जे सांगतात, त्यांना तीर्थंकर असं म्हटलं जातं. मग आपले महावीर जे आहेत, हे महावीर हे तीर्थंकर आहेत. भगवान महावीर आहेत या ठिकाणी. भगवान महावीरांचा फोटो या ठिकाणी दिसतोय. ठीक आहे. हे तीर्थंकर आहेत आणि ते कितवे तीर्थंकर होते? 24वे तीर्थंकर होते. भगवान महावीर 24वे तीर्थंकर होते. मग वर्धमान महावीर जैन धर्माच्या परंपरेतील 24वे तीर्थंकर होते ते. ठीक आहे. वर्धमान महावीर हे 24वे तीर्थंकर होते. मग वर्धमान महावीर यांच्या संदर्भात आपण पाहूया विशेष थोडं. वर्धमान महावीर इसवी सन पूर्व 599 ते 527 हा त्यांचा काळ आहे. 599 ते 527 हा वर्धमान महावीरांचा काळ आहे, जे की 24वे तीर्थंकर होते. कशाचे? जैन धर्माचे. जैन धर्म हा अगोदरच स्थापन झालेला होता, पण हे 24वे तीर्थंकर होते. आज ज्या राज्याला आपण बिहार या नावाने ओळखतो, जर तिथं आता सध्याचं बिहार आहे, बिहार राज्य, त्या राज्यामध्ये प्राचीन काळी रुज्जी नावाचे एक महाजनपद होतं. रुज्जी बिहार नावाचं राज्य आहे, बिहार सध्याचं. त्या ठिकाणी रुज्जी नावाचं एक महाजनपद होतं. आपल्याला माहिती आहे जनपद तयार झाली होती. ठीक आहे. जनपद आणि त्याची महाजनपद तयार झालेलं होतं. मग महाजनपद सगळ्या मिळून एक रामराज्य होतं. ते महाजनपद होतं ते. मग त्याची राजधानी होती वैशाली. याची राजधानी काय होती? वैशाली. रुज्जीची राजधानी काय? वैशाली. सध्या कुठे, कोणत्या ठिकाणी काय राज्य आहे ते? बिहार. बिहारमध्ये तेव्हाचं रुज्जी होतं आणि रुज्जीची राजधानी ही वैशाली. आणि सध्या बिहारची राजधानी जी आहे, बिहारची राजधानी पटना आहे. पटना बिहारची राजधानी आहे. तिला पाटलीपुत्र म्हटलं जायचं. ठीक आहे. पटना आहे सध्याची राजधानी आहे बिहारची. मग वैशाली नगराचा एक भाग असलेल्या कुंडलग्राम, वैशाली नगरचा एक भाग आहे. वैशाली जे आहे या वैशाली नगरचा एक भाग आहे ते कुंडलग्राम आहे. कुंडलग्राम, या कुंडलग्रामला वर्धमान महावीरांचा जन्म झाला. या कुंडलग्रामला वर्धमान महावीरांचा जन्म झाला आहे. त्यांच्या पित्याचे नाव सिद्धार्थ असं होतं. त्यांच्या पित्याचं नाव काय होतं? सिद्धार्थ. आणि आईचं नाव त्रिशाला होतं. त्रिशाला असं आईचं नाव होतं. मग वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी घरादाराचा त्याग केला. वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी घरादाराचा त्याग करून टाकला. त्यांनी संन्यासाश्रम स्वीकारलं. ठीक आहे. घराचा त्याग केला. 12.5 वर्ष तपश्चर्या केली त्यांनी.
12.5 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली, त्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. हे ज्ञान केवळ म्हणजे विशुद्ध स्वरूपाचं होतं, केवळ स्वरूपाचं होतं. आणि तसंच त्यालाच काय म्हणतात, विशुद्ध स्वरूपाचं हे ज्ञान त्यांचं होतं. म्हणून त्यांना केवली म्हटलं जातं. केवली कुणाला? वर्धमान महावीरांना केवली म्हटलं जातं. का? त्या कारण त्यांनी केवळ हे ज्ञान प्राप्त केलेलं आहे. केवळ स्वरूपाचं म्हणजेच विशुद्ध स्वरूपाचं हे ज्ञान त्यांनी प्राप्त केलं आहे. मग शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद बघा. शरीराला ज्या काही गोष्टी सुखकारक वाटतात, शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींचा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा यांचा स्वतःवर काही परिणाम होऊ न देणे म्हणजे विकारांवर विजय मिळवणे आहे. महत्त्वाचं आहे की किती महत्त्वाचं ज्ञान आहे, किती महत्त्वाचं ज्ञान आहे की शरीराला आनंद देणाऱ्या गोष्टी आणि शरीराला त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा, जे काही आपल्याला पीडा होते, त्रास होतो, जे काही आपल्याला जाणवतं, याचा जो काही स्वतःवर होणारा परिणाम आहे तो होऊ न देणे. आनंदीचाही परिणाम न होऊ देणे आणि पीडेचाही परिणाम न होऊ देणे. न्यूट्रल राहणे, न्यूट्रल एकदम स्थिर राहणे, हे याला आपण काय म्हणतो, आपल्या विकारांवर विजय मिळवणे म्हणतो. याला आपण याच्या विकार जे असतात, आपले विकार, हे जे विकारांवरती विजय मिळवणं. दुःख झालं तर एकदम त्याचं वाईट न वाटून घेणं आणि सुख जर झालं तर त्याचं एकदम आपण आनंदात न होणं, हे याला काय म्हणतो आपण, विकर म्हणतो. हे आपले विकर आहेत, याच्यावरती विजय मिळवता येणं, हे जैनांनी या ठिकाणी, वर्धमान महावीरांनी विजय मिळवलेला दिसतो या ठिकाणी. तर याचा विजय त्यांनी मिळवला म्हणून त्यांना जीन असं म्हणतात. जीन म्हणजे काय? जिंकणारा. या विकारांवर त्यांनी विजय मिळवला म्हणजे त्यांना जीन म्हटलं जातं. त्यांनी आनंद खूप सारा झाला. त्यांना एखादी गोष्ट, आपण गोड पदार्थ खाल्ला, गुलाबजाम खाल्ला तर खूप भारी वाटतं, ठीक आहे, हे आनंद नको वाटायला. आणि त्याच्यानंतर एखादं तुम्हाला काही लागलं, खर्चटलं किंवा एखादं काही दुःख होत असेल, एखाद्या मन दुःखत असेल, याचे सुद्धा जास्त त्याला काय म्हणतो, अतिशयोक्ती न करणं. याच्यातलं जो काही बॅलन्स करणं आहे, ह्या बॅलन्स करणं म्हणजेच त्या विकर आहेत, या विकारांवरती बॅलन्स करणं म्हणजेच जीन मिळवणं आहे, म्हणजे जिंकणं आहे. याला जिंकणं आहे. म्हणून वर्धमान महावीरांना जीन सुद्धा असं म्हटलं जातं, कारण त्यांनी विकारांवर विजय मिळवलेला आहे. त्याच्यानंतर दिसेल बघा, जीन या शब्दापासून जैन हा शब्द तयार झालेला आहे. मग आता बघा, जैन का म्हटलं जातं, तर जीन म्हणजे विकारांवर विजय मिळवणारे म्हणजे कोण झाले? जैन झाले, ठीक आहे, असा त्याचा अर्थ होतो. मग विकारांवर विजय मिळवणारे महान वीर म्हणून त्यांना वर्धमान महावीर असं म्हटलं जातं. म्हणून त्यांना वर्धमान महावीर म्हटलं जातं. वर्धमान, महान, मायामध्ये वर्ध म्हणजे वीर, मान म्हणजे काय? महावीर, महा असा त्याचा अर्थ होतो. ज्ञानप्राप्तीनंतर लोकांना धर्म समजून सांगण्यासाठी त्यांनी सुमारे 30 वर्ष उपदेश केला. 30 वर्षापर्यंत त्यांनी उपदेश केलेला आहे. लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून वर्धमान महावीर अर्धमागधी या भाषेतून लोकांशी संवाद साधत. आता बघा, वर्धमान महावीर जे आहे हे कोणत्या भाषेमध्ये संवाद साधत होते, तर ते अर्धमागधी भाषेमध्ये संवाद साधत होते. पण वेदांमध्ये जर बघाल, वेदांमधला जो काही वेद आहेत तर हे संस्कृतमध्ये होते, जे की सामान्य माणसांची भाषा नव्हती संस्कृत. मग अर्धमागधी जे आहे यांचा जे काही ज्ञानाच्याबद्दल जे प्रचार चाललेला होता वर्धमान महावीरांचा, 30 वर्षापर्यंत ज्यांनी जे प्रचार केलेला आहे किंवा जे काही त्यांनी धर्माबद्दल सांगितलेलं आहे, तर तो धर्म त्यांनी लोकांच्या भाषेमध्ये धर्म पोहोचवलाय लोकांपर्यंत. तो कोणत्या भाषेत पोहोचवलाय? अर्धमागधी भाषेमध्ये पोहोचवलेला आहे. अर्धमागधी भाषेमध्ये. हा फार महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी म्हणता येईल. म्हणून हा जैन धर्माचा विकास होताना दिसतो आपल्याला. तो अर्धमागधीमध्ये त्यांनी पोहोचवला लोकांपर्यंत म्हणून, ठीक आहे. त्यांनी सांगितलेला धर्म हा शुद्ध आचरणावरचा धर्म आहे. शुद्ध आचरण, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची जात नसणार, याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं विधी वैकल्य सांगितले जाणार नाही, कोणताही यज्ञ सांगितला जाणार नाही. जर तुम्हाला आनंद पाहिजे, जर तुम्हाला ज्ञानप्राप्ती पाहिजे किंवा तुम्हाला त्या ठिकाणी मुक्ती पाहिजे आहे, मुक्ती पाहिजे असल्यासाठी, तुम्हाला जर मुक्ती पाहिजे असेल तर तुम्हाला याच्यासाठी शुद्ध आचरणावर भर देणं गरजेचं आहे. शुद्ध आचरण असलं पाहिजे तुमचं. त्याच्यामध्ये तुम्ही अहिंसक असलं पाहिजे, तुम्हाला कोणताही लोभ नसला पाहिजे, तुम्हाला कोणताही त्या ठिकाणी हव्यास नसला पाहिजे,
तुम्हाला कोणतीही वासना नसली पाहिजे, हे सगळं त्या ठिकाणी याच्यामध्ये येतं. म्हणजे याला शुद्ध आचरण म्हणतात. याला काय म्हणतात? शुद्ध आचरण. मग याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही विधीची गरज नसणार, याच्यासाठी कोणत्याही तुम्हाला यज्ञाची गरज नसणार, याच्यासाठी कोणत्याही तुम्हाला मध्यस्थाची गरज नसणार, कोणत्याही पुजाऱ्याची गरज नसणार. हे तुम्हाला शुद्ध रीतीने तुम्हाला आचरणवर भर देता याच्यामध्ये दिला गेलेला आहे. शुद्ध आचरणासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे सार पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यामध्ये सामावलेले आहे. त्यांचा जो सार आहे, सगळा जो क्रक्स आहे त्यांच्या तत्वाचा, हा क्रक्स पंचमहाव्रत आणि त्रिरत्न या 2 गोष्टींमध्ये सामावलेला आहे. लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थंकरांच्या ज्या सभा होत त्यांना काय म्हणतात? समवसरण या सभांना असं म्हणतात. आणि असे अर्धमागधी भाषेत म्हणत असतात त्यांना. अर्धमागधी भाषेमध्ये या सभांना काय म्हणायचे की समवसरण असं अर्धमागधी भाषेमध्ये म्हटलं जायचं. मग हे समवसरण समतेवर आधारित होतं. सर्वात महत्वाचा धर्म हा कसा असला पाहिजे? हा समतेवर आधारित असला पाहिजे. मग वैदिक धर्म कशावर आधारित झालेला होता? तो विषमतेवर आधारित झालेला होता. मग विषमता होती म्हणून जैनांना या ठिकाणी समता प्रस्थापित करावी लागली. मग धर्म हा कसा असला पाहिजे? समतेवर आधारित असला पाहिजे. हे या ठिकाणी महत्वाचं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर या समवर्णांमध्ये सर्व वर्णातील लोकांना प्रवेश होता, म्हणून हा धर्म थोडा वाढत गेलेला दिसतो. कारण की सर्व लोकांना याच्यामध्ये प्रवेश दिला गेला. महत्वाचं आहे, सर्व लोकांना प्रवेश दिला गेला म्हटल्यावर सर्वांना सभी आओ, सर्व लोक या, म्हणजे मग काय होईल? नक्कीच धर्म वाढणार त्या ठिकाणी. मग वैदिक धर्म काय होता? हिंदू धर्म काय होता? सर्वांनी या, पण त्याच्यात काही अटी राहणार. आमच्या 4 वर्णांमध्येच तुम्हाला यावं लागेल. एक तर ब्राह्मण धर्म, त्याच्यात आम्ही येऊ देणार नाही, त्याच्यात आमचं वंश परंपरेनुसार आहे. क्षत्रिय धर्म, त्याच्यात येऊ देणार नाही. यायचं असेल तर तुम्हाला वैश्यामध्ये आले तर या, नाही तर क्षुद्रामध्ये या. क्षुद्रामध्ये तर स्वागत आहे. आणि क्षुद्रामध्ये काय? तर तुम्हाला आमची सेवा करावी लागेल, वरच्या लोकांची. मग विषमता आली म्हणजे त्या ठिकाणी धर्म कुठेतरी डिस्ट्रॅक्ट होऊन जातो. लोक त्याच्यापासून डिस्ट्रॅक्ट व्हायला लागतात. लोक तिकडे जात नाही, अवघड ठिकाणी लोक जात नाही. लोक कुठे जातात? सोप्या ठिकाणी जातात. मग हे सोपं सांगितलंय, मग लोक इकडे सोप्या ठिकाणी जायला लागले. मग पंचमहाव्रते काय? पंचमहाव्रते म्हणजे अत्यंत काटेकोरपणे पाळण्याचे 5 नियम आहेत. ते व्रत आहे. व्रत जे उपवास वगैरे करतो, व्रत म्हणतो आपण त्याला, ते व्रत नियम आहेत. हे नियम. मग अहिंसा 1 नंबरला काय? अहिंसा. बघा, निसर्गानुसार चाललंय सगळं. निसर्ग, सृष्टीनुसार चाललंय सगळं. सृष्टी जे म्हणते तशा पद्धतीनुसारच चाललंय सगळं. मग अहिंसा म्हणते सृष्टी. मग जैनांनी, महावीरांनी याच्यामध्ये अहिंसा घेतली आहे. मग कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा त्याची हिंसा होईल असं वागू नये. कोणत्याही माणसाला हिंसा होईल अशा पद्धतीचं वागायचं नाही, किंवा कोणत्याही प्राण्याला हिंसा होईल अशा पद्धतीचं वागायचं नाही. कोणत्याही जीवसृष्टीला, कोणत्याही सजीवाला याची त्रास होणार नाही अशा पद्धतीने वागायचं नाही. म्हणजे काय? अहिंसा असा त्याचा अर्थ होतो. मग सत्य महत्वाचं आहे. सत्य, प्रत्येक वचन आणि कृती खरेपणाची असावी, ती असत्य असता कामा नये. कारण की का असत्य असता कामा नये? कारण की निसर्गाने ते सांगितले नाही, सृष्टीने ते सांगितले नाही. सृष्टीने काय सांगितलं? की तुम्ही सत्य बोलावं, तुम्ही अहिंसक राहावं, हे सृष्टीने सांगितलं. मग ते सृष्टीनुसार सत्य असलं पाहिजे. त्यानंतर आहे अस्तेय. अस्तेय म्हणजे स्तेय म्हणजे काय? चोरी. स्तेय म्हणजे चोरी. स्तेय म्हणजे चोरी. दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणे म्हणजे चोरी. मग भ्रष्टाचार असा भ्रष्टाचार करणं म्हणजे काय? हे जैन धर्माच्या किंवा जैन पंथाच्या या तत्वाच्या विरोधात असेल भ्रष्टाचार करणं. ठीक आहे. मग हे अस्तेय त्यांनी याला महत्व दिलं आहे. मग सृष्टी म्हणते का चोरून करा. चोरणे म्हणजे काय? एक प्रकारचा तो लोभ झाला. लोभाला सुद्धा त्याग करायचा आहे लोभाचा याच्यामध्ये, सृष्टीमध्ये. सृष्टी हा नैसर्गिक धर्म आहे, सगळा हा नैसर्गिक धर्म आहे. अस्तेय सांगितलं त्यांनी की चोरी करता कामा नये. ठीक आहे. त्यानंतरचं चौथा सांगितलं त्यांनी अपरिग्रह. मनात हाव आणून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा कल असतो, असा साठा न करणे म्हणजे अपरिग्रह. मग आता आपण भ्रष्टाचार करून साठा करतो.
भ्रष्टाचार करून साठा करतो, पैसा कमावतो, पैसा साठवून ठेवतो, स्वतःला तो तेवढा उपयोग गरज नसते. हजारो एकरचं म्हणजे त्या ठिकाणी प्रॉपर्टी, ठीक आहे, 100 एकरची प्रॉपर्टी, मला 10,000 स्क्वेअर फूटमधला बंगलो पाहिजे असतो, गाड्या पाहिजे असतात मोठमोठ्याल्या, अब्जो रुपयाच्या गाड्या, हे सगळं मला सगळं कशासाठी चाललं आहे, माझ्या पुढच्या पिढीसाठी चाललेलं असते. हे असा हवायच असता कामा नये. माझी पिढीची पिढी नाही. तुला काय गरज आहे तेवढं गरजेपुरतं कर, म्हणजे तुम्हाला हव्यास असता कामा नये. तो तुमचा कल मालमत्ता साठवण्याकडे असता कामा नये. मालमत्ता तुम्ही साठवायची नाही. जर तुम्हाला जैन धर्माचा जर तुम्हाला फॉलो करायचं असेल तर तुम्हाला मालमत्ता साठवता येणार नाही. त्यालाच आपण अपरिग्रह असं म्हणतो. ही निसर्गाने म्हटलेलं आहे. निसर्ग काय म्हणतो, तुम्ही माझ्या तत्वानुसार चाला, जेवढं गरजेचं आहे तेवढं मी देतो, अशी सृष्टी म्हणते. जेवढं मी तुम्हाला गरजेचं आहे तेवढं मी देतो, अगाऊचं काम करू नका, अगाऊचं घेऊन जमा करून ठेवू नका. म्हणजेच काय झालं, अपरिग्रह. तुम्हाला अपरिग्रहाच्या तत्वानुसार वागायचं आहे असं जैनांनी सांगितलं, महावीरांनी सांगितलं. त्यानंतर 5वं त्यांनी व्रत सांगितलं, तो व्रत आहे ब्रह्मचर्या. ब्रह्मचर्या नावाचा व्रत सांगितला. मग शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करून व्रतांचे पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्या, असा त्याचा ब्रह्मचर्याचा अर्थ होतो. ठीक आहे. स्वतःला सुख वाटतं, याच्यामध्ये आलं मग सगळं की स्वतःला जे काही गोष्टी आहेत त्या सुखकारक वाटतात. सुखकारक कोणत्या वाटतात, सर्वात सोपं गोष्ट म्हणजे सुखकारक वाटणारी गोष्ट सेक्स, सुखकारक वाटायला लागते. ठीक आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट. मग हे नको, हे सुखकारक वाटते तर याला कॅन्सल करा, हे नको यायला. ब्रह्मचर्या एवढी तुम्ही जपली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे याचाच करतो तुमची वासना असता कामा नये, वासना असता कामा नये. कारण की हे सगळं क्षणभंगूर आहे, थोड्या वेळापुरती असते, संपून जाते, पण यांनी खूप मोठं नुकसान होतं. म्हणून ब्रह्मचर्याचं पालन आपण करायला पाहिजे. ब्रह्मचर्याचं पालन करणं गरजेचं या भगवान महावीरांनी सांगितलं. ठीक आहे, म्हणजे हेच तत्व तुम्हाला दिसेल की वैदिकांमध्ये, वैदिक शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं दिसतं. काय, ब्रह्मचर्याचं तत्व. मग हे सुद्धा तसंच्या तसंच जैन महावीरांनी सुद्धा घेतलेलं आहे. मग त्यानंतर त्रिरत्ने काय आहे, त्रिरत्ने म्हणजे सम्यक दर्शन. 1 नंबरचं काय, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र. म्हणजे चांगले दर्शन, चांगलं पाहणे, चांगलं ज्ञान घेणे आणि चांगलं चरित्र तुमचं असणं, हे म्हणजे त्रिरत्न आहेत 3. मग हे 3 तत्व आहेत. सम्यक याचा अर्थ काय, संतुलित, चांगलं असलं पाहिजे, बॅलेन्स असलं पाहिजे, बॅलेन्स तुमचं असलं पाहिजे सगळं, याचा अर्थ होतो सम्यकचा. ठीक आहे, सगळं चांगलं असलं पाहिजे तुमचं. मग याच्यानंतर आहे पुढे सम्यक दर्शन. सम्यक दर्शन काय व्यवस्थित बघूया. सम्यक दर्शन म्हणजे तीर्थंकरांच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे, सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे हे सम्यक दर्शनमध्ये आहे. मग त्यानंतर दर्शन करायला जातो आपण. दर्शन कशासाठी करायला जातो, हे आपण उपदेशातील जे सत्य आहे हे सत्य जाणून ठेवून श्रद्धा ठेवणे याच्यासाठी आपण दर्शनाला जात असतो. मग सम्यक ज्ञान काय, तीर्थंकराच्या उपदेशाचा आणि तत्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून त्याचा सखोल अर्थ समजून घेणे, हे सम्यक ज्ञानाचा अर्थ होतो. मग सम्यक चरित्र म्हणजे काय, पंचमहाव्रतांचे काटेकोर आचरण करणे म्हणजे सम्यक चरित्र झालं. मग त्यानंतर आहे उपदेशाचे सार. उपदेशाचे सार काय आहे, आता हे सगळं जे उपदेश केले महावीरांनी याचे सार काय ते आपण पाहूया. महावीरांच्या उपदेशातील अनेकांतवाद म्हटला जाणारा सिद्धांतांच्या सत्याच्या शोधासाठी फार महत्त्वाचा मानला जातो. काय, अनेकांतवाद म्हटला जाणारा जो काही उपदेशामध्ये म्हटला गेला आहे अनेकांतवाद, हा त्यांच्या सिद्धांताच्या सत्यासाठी फार महत्त्वाचा मानला जातो. मग अनेकांत या शब्दातील अंत या शब्दाचा पैलू असा अर्थ होतो. अंत या शब्दाचा अर्थ काय होतो, पैलू असा होतो. ठीक आहे, अनेकांत, अनेक पैलू. मग अनेकांत म्हणजे काय, अनेक पैलू असा त्याचा अर्थ सुद्धा निघू शकतो. सत्याचा शोध घेताना विषयाच्या केवळ एक दुसऱ्या पैलूवर लक्ष देऊन निष्कर्ष काढण्यास सत्याचे पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. सत्याचा शोध घेताना विषयाच्या केवळ एखाद्या दुसऱ्या पैलूवर लक्ष देऊन होत नाही, तर विविध पैलूंवरती लक्ष द्यावं लागतं सत्याचा शोध घेत असताना. गांधीजींनी सत्याचा प्रयोग केलेला आहे, त्यांनी सत्याबद्दल सांगितलं आहे, त्यांनी विविध
त्याचे पैलू बघितलेले आहेत हे आपल्याला लक्षात येतं. हे सत्य भगवान जैनांचं या ठिकाणी दिसतं, भगवान महावीरांचं या ठिकाणी दिसत आहे. म्हणून त्या विषयाच्या अनेक पैलूंकडे लक्ष देणे आवश्यक असते असे सिद्धांतात मांडण्यात आलेले आहे. अनेकांतवाद लक्षात ठेवायचा आहे महावीरांचा, की त्यांनी अनेकांतवाद सांगितलेला आहे. हे सर्वात महत्त्वाचा तत्वाचा त्यांच्या सार आहे. मग या सिद्धांतामुळे समाजामध्ये स्वतःच्या मताविषयी दुराग्रह धरण्याची वृत्ती राहत नाही. स्वतःच्या म्हणजे समाजाविषयी या सिद्धांतामुळे काय होतं की समाजामध्ये जे काही स्वतःच्या मताविषयी दुराग्रह जो असतो आपला, तर ती दुराग्रह धरण्याची वृत्ती राहत नाही. इतरांच्या मताविषयी सहानुभूती निर्माण होते, सहिष्णुता निर्माण होते. इतरांच्या मतांविषयी सुद्धा आपल्याला एक सहिष्णुता असते की नाही माझंच खरं, मीच योग्य, हे वाटायला लागत नाही. हे वाटणं फार चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. ठीक आहे, काय सहिष्णुता असणं फार गरजेचं आहे इतरांच्या मताविषयी, हे महत्त्वाचं आहे. मग मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून, मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून आहे. जे 4 वर्ण आहेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ह्या वर्णावर अवलंबून नाही आहे, तर त्याच्या उत्तम चरित्रावर अवलंबून आहे. भगवान तोच प्रत्येक वेळी प्रतिक्रिया दिसत आहे वैदिक धर्माला, प्रतिक्रिया की त्याचं जे चरित्र आहे हे चरित्रावर त्याचा मोठेपणा अवलंबून असतो. मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नाही आहे. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. मग अशी वर्धमान महावीरांची शिकवण होती. अशी कशी कोणाची होती? वर्धमान महावीरांची शिकवण होती. स्त्रियांना ज्ञान मिळवण्याचे मार्ग वैदिक परंपरेमध्ये हळूहळू बंद झाले. म्हणजे बघा, स्त्रियांना ज्ञान मिळवण्याचं जे काही परंपरा होती ती वैदिक परंपरेमध्ये हळूहळू बंद झाली. मग नंतर मात्र वर्धमान महावीरांनी स्त्रियांनाही संन्यास घेण्याचा अधिकार दिला. स्त्रियांनी सुद्धा संन्यास घेण्याचा आणि ज्ञान मिळवण्याचा अधिकार दिला. मग ऑब्व्हियसली ते वैदिकांकडून जैनांकडे जातील, साहजिक आहे, हे असं झालेलं आहे. मग सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा, मनामध्ये इतरांबद्दल दया आणि करुणा असू द्या, जगा आणि जगू द्या असा उपदेश त्यांनी केला. जगा आणि जगू द्या, प्राण्यांवरती दया करा. मग आता याच्यात एक दिसत आहे तुम्हाला, प्राण्यांवरती दया करा म्हणतात ते. जगा आणि जगू द्या, दया करा, सर्व प्राणी मात्रांवर प्रेम करा, त्यांची हिंसा करू नका. पण होत काय होतं वैदिक काळामध्ये की त्या वेदांमध्ये याच्यामध्ये यज्ञामध्ये घोड्यांची आहुती दिली जायची, बैलांची आहुती दिली जायची. बैल कशासाठी आहे? बैल आहे कृषीचं काम करण्यासाठी, तो नांगर चालवण्यासाठी आहे. पण त्याला त्याची संख्या दिवसेंदिवस कमी व्हायला लागली. त्याची आहुती दिली जायची, योग्य आहे का होतं काही? आहुती दिली जायची, आहुती दिली जाऊन मग त्यांची संख्या कमी व्हायला लागली. मग लोक डायव्हर्ट व्हायला लागले त्या वैदिक धर्माकडून. मग कुठे यायला लागले? ते ज्या धर्मात सांगितलं की प्राणीमात्रांवर प्रेम करा तिकडे लोक जायला लागले. नाही, आम्हाला कृषीला गरज आहे. कशाची? बैलाची. बैल हा कृषीसाठी आम्हाला गरजेचा असतो. म्हणून जिथं ज्या धर्मामध्ये ज्या परंपरेमध्ये बैलाचं आहुती दिली जात असेल, बैलाची संख्या कमी केली जात असेल, तिथे आम्ही राहणार नाही. आम्ही कुठे जाऊ? मग जिथे बैलांवरती प्रेम केलं जातं, जिथे प्राणी मात्रांवरती प्रेम केलं जातं, जिथे हिंसा होत नाही, त्या ठिकाणी आम्ही जाणार. मग तशाच रीतीनं मग महिला सुद्धा कुठे जातील? जिथे आम्हाला ज्ञानप्राप्ती होत नाही तिथे आम्ही राहणार नाही. आम्ही कुठे जाणार? जिथे आम्हाला ज्ञानप्राप्ती होते अशा ठिकाणी आम्ही जाणार. असं महिलांचा या ठिकाणी हेतू बनला. मग महिला सुद्धा त्या धर्मामध्ये प्रवेश करायला लागल्या. मग बौद्ध धर्म